बच्चों, I am Krunal Borkar and this is our YouTube channel Engineering Magga. So let's start our first question in variable separation method. तर बघा बेटा आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे आणि मी जसं इंट्रोडक्शन व्हिडिओ मध्ये सांगितलं तसंच मी आता चालू करेल. ओके, तर चला बघा बेटा, आता जर इथे बघितलं तर सर आम्हाला दोन फंक्शन दिले आहे. बेटा बघा, पहिला कोणता फंक्शन दिला आहे x आणि दुसरा कोणता फंक्शन दिला आहे t. करेक्ट ना? पहिला फंक्शन कोणता दिला आहे x आणि दुसरा फंक्शन कोणता दिला आहे t. तर x आणि t वाला लिहिणार. ओके, तर सांगा बेटा काय लिहिणार? सर आम्ही लिहिणार ऑलवेज, मी बोललो होतो बेटा ऑलवेज मी काय पुट करणार, u ऑफ x कॉमा t. काय लिहिणार? u ऑफ x कॉमा t इज इक्वल टू, सर पहिले x होता तर बेटा कॅपिटल x, नंतर t होता तर काय कॅपिटल t. ओके, ऑलवेज u ऑफ x t इज इक्वल टू काय लिहिलं बेटा x आणि t. ओके, नंतर सर नंतर काय लिहिणार, डेल u अपॉन डेल x. काय लिहिणार बेटा, डेल u अपॉन डेल x. मी बोललो होतो सर x च्या रिस्पेक्ट टू असेल तर काय लिहिणार बेटा x डॅश आणि ते काय येणार t. ओके, याचा मतलब डेरिव्हेटिव्ह होतो. नंतर सर दुसऱ्या याला जर लिहायचं असेल तर बेटा डेल u अपॉन दुसरा फंक्शन कोणता होता सर t, तर इज इक्वल टू काय लिहिणार x कॉमा t. हे बघा, जर x च्या रिस्पेक्ट टू तर x ला डॅश, t च्या रिस्पेक्ट टू तर t ला डॅश. राहिलं लक्षामध्ये? मग ऑलवेज सांगत आहो कोणताही क्वेश्चन असो व्हेरिएबल सेपरेशन मेथड पहिले बघायचं कोणते कोणते दोन फंक्शन आहे आणि तेच लिहायचं. सर इथे y असतं तर बेटा इथे y लिहिलं असतं, मग इथे पण काय असतं y आला असतं. ओके, चलो तर सर आता याला उचलायचं आणि बेटा या इक्वेशन मध्ये पुट करा. नाव पुट इन गिवन इक्वेशन. गिवन इक्वेशन मध्ये काय करणार बेटा आपण पुट करणार. तर सांगा सर गिवन इक्वेशन कुठला होता रे? सांगा. डेल यू अपॉन डेल एक्स. कुठे गेला डेल यू अपॉन डेल एक्स? काय लिहिणार बेटा एक्स कॉमा टी लिहिला. हे बघ मग याच्या ठिकाणी काय लिहिला एक्स कॉमा टी इज इक्वल टू 2 इंटू हे काय बेटा बोला पटकन, डेल यू अपॉन डेल टी. काय आहे डेल यू अपॉन डेल टी? एक्स कॉमा टी डॅश आहे. बघ एक्स कॉमा काय टी डॅश आणि प्लस काय होतं बेटा यू. यू म्हणजे काय होतं सर? यू म्हणजे होता एक्स टी. यू म्हणजे काय होता एक्स टी. बघ जशाने तसं लिहिला. ओके, आता काय करणार बेटा, हा जो आहे हा जो प्लस आहे मला सांग, इथे पण एक्स आहे आणि इथे पण एक्स आहे. बघ एक्स आणि एक्स. सर इथे पण एक्स आहे बेटा, हा एक्स नाही, हा काय आहे एक्स डॅश आहे. तर बघा एक्स ला काय काढतो मी कॉमन. सर एक्स ला जर कॉमन काढलं तर बेटा सांग रे काय बाकी राहिलं इकडे 2t डॅश प्लस टी. करेक्ट ना? काय बाकी राहिलं 2t डॅश प्लस टी आणि इकडे काय राहणार बेटा एक्स कॉमा टी. बघ एक्स कॉमा टीच होता, इकडे काय एक्स 2t डॅश प्लस टी. ओके, नंतर आता बेटा हे झाल्यानंतर लक्षात ठेव व्हेरिएबल सेपरेशन मेथडचा मतलब काय, जे व्हेरिएबल आहे ते आपापल्या साईडनं घेऊन जा. करेक्ट आहे ना? आपापल्या साईडनं काय घेऊन जा. अजून एकदा सांगत आहे बघ, काय लिहिलं पहिले यू एक्स टी, नंतर एक्सच्या रिस्पेक्ट गेलं तर एक्स ला डॅश, यू टीच्या रिस्पेक्ट गेलं तर टी ला डॅश. हे सगळ्या व्हॅल्यू उचलल्याने याच्यामध्ये पुट केल्या. बघ डेल यू अपॉन डेल एक्स होता तर डेल यू अपॉन डेल एक्सच्या ठिकाणी काय लिहिलं, डेल यू अपॉन डेल एक्सच्या ठिकाणी काय लिहिलं एक्स कॉमा टी लिहिलं. नंतर इज इक्वल टू 2x कॉमा टी डॅश. का बरं सर? कारण डेल यू अपॉन डेल टीच्या ठिकाणी हे. ओके, नंतर प्लस, नंतर सर इकडे काय होता यू, तर यूच्या ठिकाणी काय लिहिला एक्स टी. नंतर सर इथे पण एक्स इथे पण एक्स, तर एक्स ला काय काढलं बेटा कॉमन आणि सेम टू सेम. तर एक्स ला कॉमन काढल्यानंतर बेटा बघ एक्स ला एक्स खाली घेऊन येतो तर बघा एक्स अपॉन काय राहिलं असतं बेटा एक्स इज इक्वल टू, सर हा टी आहे इकडे मल्टिप्लाय मध्ये, इकडे गेल्यात कुठे जाणार बेटा डिवाइड मध्ये, तर टी डॅश प्लस टी अपॉन काय आलं असतं टी आणि जसं हे आलं बेटा याला काय म्हणणार आपण के आणि म्हणणार याला से. बरोबर ना? ऑलवेज जेव्हा पण आपण असं राहणार याला काय म्हणणार बेटा के. ओके सर, आता सांगा आता बेटा धिस इक्वल टू धिस याला काय करायचं इक्वेट. याला काय करायचं इक्वेट. बघ केअरफुली लक्ष दे, मी सांगतो बरोबर. काय लिहिणार बेटा बघा, सर इकडे होतं एक्स डॅश अपॉन एक्स इज इक्वल टू काय लिहिलं के. हे बघ एक्स डॅश अपॉन एक्स इज इक्वल टू काय लिहिलं के. पहिला इक्वेशन. नाव आता मला एक गोष्ट सांग, सर हा एक्स होता, आम्हाला एक्सच्या खाली एक्सच पाहिजे. ओके, तर बेटा या एक्सला तशाने तसाच ठेवतो. ओके, आता लक्ष दे इकडे मी का म्हणत आहे. सर जेव्हा पण इथे एक्स डॅश असेल, ओके एक्स डॅशचा मतलब होतो बेटा डी कॅपिटल एक्स अपॉन एक्स. ठीक आहे, डी कॅपिटल एक्स अपॉन काय होतं बेटा छोटा डी एक्स. ओके, काय एक्स डॅशचा मतलब काय होतो डी एक्स अपॉन काय छोटा डी एक्स. ओके सर याला उचलणार आणि बेटा याच्यामध्ये काय करणार पुट करणार. तर बघ एक्स डॅश कसा दिसेल, सर एक्स डॅशच्या ठिकाणी लिहिणार मी डी एक्स अपॉन काय डी एक्स. ओके लिहिलं. बघ एक्स डॅशच्या ठिकाणी काय लिहिलं डी एक्स अपॉन डी एक्स आणि खाली काय होता सर एक्स. ओके, इज इक्वल टू काय सर के. इज इक्वल टू काय के. तर याला बघ बेटा हे कशाच्या फॉर्म मध्ये दिसत आहे, हे असं दिसत आहे
ए अपॉन बी अपॉन सी इज इक्वल टू काय होते ए अपॉन बी सी. लक्षात ठेव जो मग्गा हे सिंपल ऑल्जेब्रिक इक्वेशन आहे जे आपल्याला यायला पाहिजे. ओके, वर जर ब्रॅकेट असेल तर ए अपॉन काय झालं असतं बेटा बी सी. ओके, तर सांगा सर याला काय लिहिलं असतं मग dx अपॉन हा सी होता सर सी. ओके, ना हा काय होता बेटा बी इंटू काय लिहिलं असतं dx इज इक्वल टू काय झालं असतं सर के. इज इक्वल टू काय झालं असतं के. आता सर हा मल्टिप्लाय मध्ये आहे, सॉरी काय आहे हा डिवाइड मध्ये आहे. इकडे गेला तर कुठे जाणार मल्टिप्लाय मध्ये, तर काय राहणार सांगा पटकन dx अपॉन x इज इक्वल टू काय राहिलं असतं के इंटू dx. काय राहिलं असतं के इंटू dx. बघ सिंपल मॅथमॅटिक्स काय यूज करत आहे मी ऑल्जेब्रिक इक्वेशन. ओके, नंतर सर जसं हे आलं इथे लिहिणार बेटा टेकिंग इंटिग्रेशन बोथ साइड. इथे काय लिहिणार टेकिंग इंटिग्रेशन बोथ साइड. ओके, तर सांगा बरं बेटा काय राहिलं असतं इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x इज इक्वल टू के. तर सर कॉन्स्टंट आहे कुठे येणार बाहेर इंटिग्रेशन ऑफ काय राहिलं असतं dx. ओके, आणि इंट्रोडक्शन व्हिडिओ मध्ये मी सांगितलं याचं इंटिग्रेशन काय होतं बेटा लॉग x. याचं इंटिग्रेशन काय होते लॉग x इंटू सर के आणि dx इंटिग्रेशन x. ओके, आणि जेव्हा पण बेटा आपण इंटिग्रेशन सॉल्व्ह करत असतो तिथे एक कॉन्स्टंट येतो त्याला म्हणतो आपण लॉग c1. पहिला आहे ना म्हणून याला काय म्हटलं मी लॉग c1. सर हा प्लस आहे, इकडे आलं तर मायनस. तर सांगा काय राहणार बेटा लॉग x मायनस लॉग c1 इज इक्वल टू काय kx. ओके, सर आता इथे लॉगची प्रॉपर्टी बेटा लॉगची प्रॉपर्टी काय आहे लॉग a मायनस लॉग b. ओके, बघ इथे लिहितो लॉग a मायनस लॉग b इज इक्वल टू काय झालं असतं लॉग a अपॉन b. दिस इज द प्रॉपर्टी फॉर काय लॉग. ओके, सर ही लॉगची प्रॉपर्टी याच्यावर अप्लाय केली तर बेटा सांगा काय राहणार हे राहणार बेटा लॉग. ओके, इकडे काय राहणार x अपॉन c1. काय राहणार x अपॉन c1. ओके, आणि इकडे काय होतं रे kx सेम टू सेम. ओके, बघ हा kx काय सेम टू सेम. नंतर मी बोललो होतो सर लॉग जर तिकडे गेला तर काय होतं बेटा एक्सपोनेन्शियल फंक्शन. तर x अपॉन c1 इज इक्वल टू काय असतं ए टू दी पॉवर kx. काय असतं ए टू दी पॉवर kx. ओके, तर x इज इक्वल टू सांग रे मग काय आलं असतं c1 ए टू दी पॉवर kx. काय आलं असतं c1 ए टू दी पॉवर kx अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ काय बेटा x. ओके सर, आता x तर मिळाला, आता काय करायचं बेटा t. आता काय करायचं आहे t. ओके, इथे कन्फ्यूज नको जो बेटा जसा प्लस तिकडे गेला तर लॉग होते तसंच जर लॉग सॉरी प्लस जर तिकडे गेला तर मायनस होते तसंच लॉग जर इकडे गेला तर काय होते बेटा एक्सपोनेन्शियल फंक्शन होते. ओके, म्हणून लिहिलं बघ लॉग जर तिकडे गेला e टू दी पॉवर काय लिहिलं kx. ओके, नंतर सर आता तर x मिळाला, आता काय करायचं बेटा t. आता सर याला इक्वेट केलं होतं ना k सोबत, आता काय करायचं याला इक्वेट करायचं. ओके, तर चलो सांगा बेटा नाव. आता दुसरं इक्वेशन कुठलं होतं रे बोला. सर दुसरं इक्वेशन होतं 2t डॅश प्लस t अपॉन t. बघ लिहिलं सेम टू सेम 2t डॅश प्लस t अपॉन t इज इक्वल टू लिहिलं बेटा k इज इक्वल टू k. चलो आता सर या t ले डिस्ट्रीब्यूट करा. सर 2t डॅश अपॉन t प्लस t अपॉन t लिहू शकतो. बघ दोन्ही बेस काय म्हणते डिनॉमिनेटर जर सेम असेल तर वरचे जे काय होते बेटा ऍडिशन इज इक्वल टू k. सर t कॅन्सल. ओके, t कॅन्सल तर किती राहणार बेटा हा अबे 0 नाही मग्गा किती 1. नाही तर लिहितो वरचा t खालचा t कॅन्सल काहीच नाही राहिलं म्हणजे सर 0 राहिला. असं नाही होत, किती राहतो बेटा 1. ओके, तर सांगा काय राहिलं असतं सर 2t डॅश अपॉन t प्लस काय 1 इज इक्वल टू k. इज इक्वल टू k. आपल्याला फक्त इकडे t डॅश आणि t पाहिजे, हा प्लस आहे, इकडे गेला तर कुठे जाणार बेटा मायनस. ओके, तर काय राहणार सांगा पटकन 2t डॅश अपॉन t इज इक्वल टू k मायनस 1. बघा प्लस 1 होता, इकडे गेला तर मायनस 1. बेटा 2 पण नाही पाहिजे आम्हाला सर, तर मग t डॅश अपॉन t हा मल्टिप्लाय मध्ये होता, इकडे गेला तर कुठे जाणार बेटा k मायनस 1 अपॉन 2. ओके, हे आपल्याला काय मिळेल इक्वेशन मिळेल. ओके, आता सांगा बेटा सर तुम्ही तर म्हटलं होतं एक्स बार म्हणजे dx अपॉन dx होते, तर बेटा t बार म्हणजे काय होणार सांगा बरं पटकन dt अपॉन dt नाही होणार का. अरे बरोबर ना सर, y असतं तर बेटा y डॅश राहू द्या, त्याला काय लिहिलं असतं dy अपॉन काय लिहिलं असतं dy. ओके, जसं आता सर याच्या ठिकाणी हे व्हॅल्यू पुट करणार. सांगा बेटा काय लिहिलं असतं dt अपॉन dt, छोटा dt रे खाली छोटा dt. ओके, डिवाइड मध्ये काय होतं t इज इक्वल टू काय होतं सर k मायनस 1 अपॉन 2. काय होतं k मायनस 1 अपॉन 2. सर हे पण एबीसीच्या फॉर्म मध्ये आहे, ए बी वर आहे सर, तर काय होणार a अपॉन बी सी. तर बघा बेटा a म्हणजे dt, b म्हणजे हा तर काय लिहिणार बेटा छोटा dt आणि इंटू काय
टी इज इक्वल टू काय असतं के मायनस 1/2. नंतर सर टीच्या खाली आम्हाला कॅपिटल टीच पाहिजे, बरोबर आहे. छोट्या टीचं काम आहे का नाही, म्हणून हा सर डिवाइड मध्ये तिकडे गेला तर कुठे मल्टिप्लाय. तर सांगा बेटा काय राहिलं असतं dt/t इज इक्वल टू के मायनस 1/2 इंटू काय असतं dt इंटू काय असतं dt. ओके सर हे झाल्यानंतर आता काय करायचं बेटा बघा अशाच फॉर्म मध्ये आलं ना मगांच्या सारखा, अरे करेक्ट की नाही, अशाच फॉर्म मध्ये आलात. इथे पण काय घेणार बेटा टेकिंग इंटिग्रेशन बोथ साइड, इथे पण काय घेणार टेकिंग इंटिग्रेशन बोथ साइड. सर टेकिंग इंटिग्रेशन बोथ साइड सांगा बेटा काय राहणार dt/t इज इक्वल टू के मायनस 1/2 कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन ऑफ काय राहिलं असतं फक्त dt. सर याला जर सॉल्व्ह केलं त्याचं इंटिग्रेशन येते बेटा log t, याचं इंटिग्रेशन काय येते log t इज इक्वल टू सर के मायनस 1/2 सेम टू सेम आणि dt चे इंटिग्रेशन काय होते t. सर लॉग आलं म्हणून इकडे काय येणार बेटा एक कॉन्स्टंट आणि त्याला काय म्हणतो मी log c2. ओके अरे पहिला होता ना म्हणून c1, नंतर याला काय म्हणणार मी c2. बेटा जेव्हा इंटिग्रेशन आपण सॉल्व्ह करत असतो तिथे कॉन्स्टंट येते. ओके आणि जर कोणत्या पण इक्वेशन मध्ये लॉग असेल तर तो आपण त्याला कशासोबत लिहितो लॉग सोबत लिहितो. ओके चलो सर हा प्लस आहे, इकडे आला तर मायनस, तर काय राहणार बेटा log t मायनस log c2, log t मायनस काय log c2 इज इक्वल टू काय असतं के मायनस 1/2 इंटू काय टी. करेक्ट आहे. सर पुन्हा इथे प्रॉपर्टी हे बघ लॉग वाली प्रॉपर्टी कुठे गेला लॉग, अरे लॉगची प्रॉपर्टी सांगितली ना मी तुम्हाला कुठं वेर 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 हे बघ. तर ही काय असते बेटा लॉगची प्रॉपर्टी log a मायनस log b इक्वल टू काय लिहिलं असतं log a/b, इथे पण आलं असतं. ओके तर सांगा बेटा काय राहिलं असतं log सर a म्हणजे t डिवाइड मध्ये c2 इज इक्वल टू काय असतं k मायनस 1/2 इंटू काय बेटा t इंटू काय टी. सर हा लॉग आहे, लॉग जर तिकडे गेला आता सांगितलं होतं मी मग घेऊ लॉग जर तिकडे गेला तर काय होतं बेटा एक्सपोनेन्शियल फंक्शन. तर सांगा t/c2 इज इक्वल टू काय असतं रे e टू दी पॉवर हे सेम टू सेम कुठे जाणार पॉवर मध्ये काय राहणार बेटा k मायनस 1/2 इंटू काय dt आणि t इज इक्वल टू आपल्याला मिळालं असतं c2 e टू दी पॉवर k मायनस 1/2 इंटू काय t. ओके दिस इज अवर काय बेटा आपला t, दिस इज अवर काय आपला टी. तर अशा प्रकारे आपण x आणि t काय केला असता फाइंड केला असता. ओके तर आता बघा आपल्याला हे गिवन इक्वेशन दिलाय, सर याचा तर काही मतलब असेल ना बेटा, हे आन्सर नाही झाला, आन्सर आता आपण काय करणार फाइंड करणार. ओके चला बेटा आता काय केलं आपण ज्या x आणि t च्या व्हॅल्यू काढल्या होत्या त्याच व्हॅल्यूला काय केलं याच्यामध्ये पुट केलं. ओके सर आता काय व्हॅल्यूला जर पुट केलं तर बेटा बघा मला सांगा आपण एक अल्जेब्रा इक्वेशन मध्ये शिकलो सर बेस जर सेम असेल तर वरच्याची काय होते बेटा ऍडिशन, बेस सेम असेल तर वरच्याची काय होते ऍडिशन. तर सांगा बरं काय लिहिलं असतं सर c1 आणि c2 तर सेम टू सेम लिहिला असता. सर e टू दी पॉवर बघा बेस सेम तर वरच्याची काय ऍडिशन हे मग्गा a टू दी पॉवर m इंटू a टू दी पॉवर n असेल तर याला काय लिहितो आपण m प्लस n. ओके बेटा हे लक्षात ठेवतो. ओके सर बेस जर सेम तर वरच्याची ऍडिशन, तर सांगा काय लिहिलं असतं बेटा kx प्लस ओके इकडे काय असतं सर k मायनस 1/2 इंटू काय असतं बेटा t. ओके सेम टू सेम छापजो. ओके k मायनस 1/2 इंटू काय t. ओके तर दिस इज अवर बेटा आपला काय असता u. सर u तर मिळाला आम्हाला बरोबर आहे, पण आन्सर सांगा सर काय राहणार. ओके आता यायचं बेटा नाव गिवन काय आहे ते सांगा. बघा गिवन काय दिलं होतं बेटा हे दिलं होतं गिवन. ओके केअरफुली लक्ष दे इकडे काय म्हणत आहे मी. ओके सर u दिला होता आम्हाला x,0 काय दिलं होतं x,0 आणि याचा आन्सर होतं बेटा 6 e टू दी पॉवर मायनस 3x. किती होतं e टू दी पॉवर मायनस 3x. ओके सर याच्यावरून जर आम्ही याला कम्पेअर केलं बेटा मला सांग रे हे पहिली व्हॅल्यू जी होती ती कशाची होती x ची. तर बघा मी लिहितो इथे x इज इक्वल टू x, पण सर या t च्या ठिकाणी बघा बे t च्या ठिकाणी काय दिलाय 0. बघा या t च्या ठिकाणी काय दिलाय 0. सर आता याचा मतलब जिथे जिथे t दिसन तिथे तिथे काय पुट कर 0, तिथे तिथे काय पुट कर 0. ओके बेटा हे जे दिलं असते ना गिवन, हे जे गिवन दिलं असते ना गिवन हे बेटा आपल्याला हेल्प करते. हे काय करते आपल्याला हेल्प कशासाठी सर या k ला फाइंड करण्यासाठी. कशाला k ला फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करत असते हेल्प करत असते. जसं आपल्याला k मिळाला बेटा आपल्याला काय मिळाला आन्सर. ओके तर सांगा बेटा t इज इक्वल टू 0, तर t इज इक्वल टू काय पुट करणार मी 0. तर सांग बरं रे मग काय राहिलं असतं u इकडे काय c1 c2 सर e च्या पॉवर मध्ये k इंटू x च्या ठिकाणी बेटा x लिहिलं सर प्लस हा नंतर
के मायनस 1 अपॉन 2 इंटू काय टीच्या ठिकाणी सर 0. बेटा 0 इंटू एनिथिंग हे काय झालं असतं बे 0. हे 0 इंटू एनिथिंग हे काय झालं असतं 0. तर काय राहिलं असतं बेटा C1 C2 e टू दी पॉवर kx e टू दी पॉवर kx. बेटा याले उचल आणि आता याला काय कर याच्यासोबत कम्पेअर कर. ओके याच्यासोबत काय करणार याला कम्पेअर. आता मला सांग बेटा जसं कम्पेअर केलं सांग बरं रे सरा C1 आणि C2 आणि C2 म्हणजेच काय बेटा तुझ्यासाठी 6 आहे. हे बघ C1 आणि C2 म्हणजेच काय आहे 6. हे बघ C1 आणि C2 च्या ठिकाणी किती आहे 6. हे u इज इक्वल टू नंतर सर या x ले सोडून जे पण असेल ते कशाची व्हॅल्यू आहे बेटा k ची. तर k इज इक्वल टू किती दिला आहे रे -3. दॅट्स इट. मी बोललो होतो जे गिवन राहते ते कशासाठी हेल्प करते आपल्याला k फाइंड करण्यासाठी. कशासाठी k फाइंड. तर k ची तर व्हॅल्यू मिळाली सर. आता मग आम्हाला आन्सर सांगा. तर बेटा लास्ट मध्ये काय लिहिणार आपण याचं आन्सर. सर आन्सर काय होतं तर u ऑफ x, t u ऑफ x, t आणि दिस इज अवर बेटा आपला आन्सर. सांग रे मग्गा C1 आणि C2 म्हणजे किती होता सर 6. C1 आणि C2 म्हणजे काय होता 6. नंतर सर e टू दी पॉवर k ची व्हॅल्यू बेटा -3x. बघ इकडे k ची व्हॅल्यू किती -3x. हे k इज इक्वल टू -3x प्लस सर इथे काय येणार सांगा सर प्लस k च्या ठिकाणी बघा काय लिहितो मी -3 -1 अपॉन 2 इंटू काय लिहिला t. ओके हे बघ k च्या ठिकाणी काय लिहिला -3 -1 अपॉन काय 2. सर याला जर सॉल्व्ह केलं त्याचा आन्सर येतो 6 e टू दी पॉवर -3x प्लस सर -2 -1 -4 डिवाइड बाय 2 किती होते बेटा -2. तिथे असतं प्लस मायनस -2t आणि दिस इज अवर काय आपला आन्सर u ऑफ x, t. ओके एवढं जर केलं तर बेटा आपलं काय राहणार आन्सर. सो आय होप हा तुम्हाला क्वेश्चन समजला असेल. सो सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.